युनिसेफ सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी दिलेल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर एक असा एक होम पेज आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र यूथ फॉर क्लायमेट ॲक्शन. 3 आडव्या रेषेंवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अकाउंट क्रिएट करायचं आहे. मग अकाउंट क्रिएट करत असताना आपल्याला आपलं पूर्ण नाव कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचं. जसं इथे आपल्याला दिसेल टाईप करताना स्वप्नील सुरेश मुगडी. त्यानंतर त्याचा जो ईमेल ॲड्रेस असेल ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आणि त्यानंतर पासवर्ड हा 6 अंकी असणं गरजेचं आहे. तो टाकल्यानंतर पुढे नेक्स्ट करून घ्यायचा. मग त्यानंतर आपल्याला एक आपला स्टेट आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट या दोन्ही गोष्टी टाकून घेतल्यानंतर गेट स्टार्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपण होमपेजवरती येतो आहे. पुन्हा त्या 3 आडव्या लाईनवरती क्लिक केल्यानंतर आपला प्रोफाईल चेक करून घ्यायचा आहे. प्रोफाईलवरती नाव व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपला मेल, आपला नंबर, पासवर्ड चुकीचा असेल तर त्यावरती आपण चेंज करू शकतो आणि लँग्वेज आपण कुठलीही सिलेक्ट करू शकतो. पण शक्यतो आपण इंग्लिश सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला मेन होम पेजवरती आल्यानंतर कोर्स हा सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला 5चे 5 आपल्याला फ्री कोर्सेस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तो पूर्णपणे आपण कंप्लीट करून घ्यायचा. कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपण जिथं प्रोफाईलमध्ये जो नाव आपण पाहिलेले तोच आपल्या सर्टिफिकेटवरती जनरेट होतो आहे. त्यासाठी आपला प्रोफाईल चेक करणं हे गरजेचं आहे आणि त्यावरती नाव आपण कशा पद्धतीने घेतो आहे तोच या सर्टिफिकेटवरती जनरेट होतो आहे. माहिती आवडल्यास जास्तीत जास्त जणांना शेअर करा.